राज्याच्या जलसंपदा विभागानं उजनी धरण क्षेत्रात मासेमारीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे। याला स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध केलाय। त्याच पार्श्वभूमीवरती आजपासून पुढील 3 दिवस उजनी धरण परिसरामध्ये मच्छीमारांनी मासेमारी बंद पुकारलाय। त्यामुळे इंदापूर आणि भिगवण येथील मासळी बाजार पुढील 3 दिवसासाठी बंद राहतील। केवळ पुण्याच्या इंदापूर आणि भिगवण येथील मासळी बाजार बंद राहणार नाहीयेत, तर सोलापूर जिल्ह्यामधील जेऊर, कंदर, टेंभुर्णी यासह इतर मासळी बाजार देखील बंद राहणार असल्यानं या 3 दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे। सध्या मी इंदापूरमधील या मासळी बाजार या ठिकाणी आलेलो आहे आणि हे या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी काही नागरिक जे आलेत, खवय्ये जे आहेत आलेले आहेत। काय सांगाल, आता श्रावण मास लागतोय, शेवटचे 2 दिवस उरलेत आणि अशात मासे मिळत नाहीयेत, संप पुकारलाय मच्छीमारांनी। आता मिळत नाही ते म्हणल्यानंतर काय करणार आहे? आता शेवटी 20 किलोमीटर वर नेऊन माघार जायची पाळी आली आहे। कुठून आला तुम्ही? आता आम्ही अकलूच्या पलीकडून आलोय बरं ना। आता काय म्हणलं, मटण बेम वाढलंय, सगळं वाढलंय म्हणून माशावर आपलं कसे तर 2 दिवस आहे ते भागवायचं म्हणलं, या हिशोबाने आलतो एवढ्या लांबणं। पण निराशा झाली आता। आणि ह्यांनी आधी युट्यूबला टाकलं असतं बाबा बंद आहे असं आहे, तर मग आले नसते लोक। आता ही सगळी गाड्या यायला लागले, त्या माघारी जायला लागले, ते त्यांचं सगळ्यांचं काम धंदा बुडून सगळं करून हे सगळं हे व्हायला लागले। इतरही काही खवय्ये या ठिकाणी आहेत। काय नाव आपलं आणि कुठून आलात? माझं नाव आदम मुलानी, बरं, उंबरे वेळापूर तालुका माळशिरस। फार लांबून आलो मासे घेण्यासाठी? मासा ते वाम मिळेल म्हणून न्यायला आलो, तर आता इथं बोर्ड बघत होतो तर तुम्ही दिसला। आता काय निराशा झाली, आता शेवटचे 2 दिवस उरलेत खवय्यांसाठी आणि आता जेबीची तलब तर पुरवायची, काय करणार? आता टेन्शन झालं की माघारी जायचं, 50 किलोमीटरचं आहे बरं. 50 100 किलोमीटर हीच झालं आणि जास्त वेळ एवढ्या वेळात स्वयंपाक झाला असता घरी। पाहुण्याला सांगितलंय जेवाय या म्हणून। पाहुण्याची निराशा झाली की मग आता जायच बघू काहीतरी पर्याय काय। आपण बघतोय की इंदापूर शहरातील बाजार समितीमध्ये चालवलं जाणारं हे मत्स्य मार्केट आहे आणि या ठिकाणी हजारो टन मासे जे आहेत याचे निर्यात होत असते आणि मासे खरेदीदार जे आहेत या ठिकाणी तालुकाभर आणि तालुक्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी हे खवय्ये जे आहेत ते मासे खरेदीसाठी येत असतात। आज आपण बघतोय की आजपासून पुढील 3 दिवस हे मासळी बाजार बंद राहणार आहे आणि त्यामुळं जी खवय्ये आहेत त्यांची खूप मोठी अडचण झालेली आहे। अनेक किलोमीटरचं अंतर कापून हे खरेदीदार जे आहेत, ग्राहक ज्याला आपण म्हणू, ते मासे खरेदीसाठी या ठिकाणी आलेत, मात्र आता त्यांना रिकामा हाताने परतावं लागतंय। देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर।